शनिवार वाड़ा के अंदर जो मामला हुआ है, हम भारतीय जनता पार्टी की कड़ी निंदा करते हैं। उनके एक मिनिस्टर के ऊपर कई 100 करोड़ रुपए के जमीन घोटाले का मामला अभी पूना में बहुत गर्म चल रहा है मोहर साहब के खिलाफ। और ऐसे मौके के ऊपर मालूम है आरएसएस की स्ट्रेटेजी क्या होती है। जब मुद्दा एक होता है तो फौरन एक नया मुद्दा तैयार कर दिया जाता है और पूरा का पूरा मीडिया है तो उसकी तरफ है तो कैमरे को घुमा दिया जाता है। उसमें यही चाल इस बार भी खेली गई है कि वो जो एमपी है राज्यसभा की मेधा कुलकर्णी, इतने सालों से, मैं खुद 12 साल पूना में रहा हूँ, उसमें शनिवार वाड़ा कई मरतबा गए हैं। वो जो वहां पर एक दरगाह है कई सालों से है, मतलब वहां के रहने वाले लोगों से अगर पूछेंगे आप 60 साल का तो बताएंगा आपको कि मेरे पैदाइश से मैंने तो दरगाह देखा है। अचानक अशा प्रकारचा हल्लडबाजी करणं आणि कारण काय होतं की एक 4 महिलापैकी दो महिलाओं ने नमाज पढ़ी है। अब नमाज पढ़ने का मतलब ये है कि तमाम जाति धर्म और मजहब के लोगों ने उनसे सीख लेना चाहिए था कि हम कहीं पर भी रहो, हम बाजार में रहो, हम फ्लाइट में रहो, ट्रेन में रहो, या हम शनिवार वाड़ा के लॉन के अंदर गए हो, नमाज का वक्त हुआ उन्होंने नमाज पढ़े। वहां पर क्या गुनाह किए उन्होंने, ये बताइए। 2 मिनट के लिए अगर उन्होंने वहां पर नमाज पढ़ लिए बुरखे की हालत के अंदर, तो क्या उन्होंने वहां पे कोई पत्थर जमा किए, पत्थर को लाल रंग लगाए और वहां पर उन्होंने कहा कि अब ये हमारा हो गया है शनिवार वाड़ा करके? ऐसा कुछ किए है उन्होंने? और उसके बाद पुलिस ने उनके ऊपर एफआईआर रजिस्टर करना, ये उससे ज्यादा घटिया और घिनौनी बात है। किसी न किसी के दबाव के अंदर आकर देखिए, शनिवार वाड़ा का इतिहास जो है वो पेशवाओं से और छत्रपति शिवाजी महाराज से जुड़ा हुआ है। अगर छत्रपति शिवाजी महाराज को मुसलमानों से बैर नहीं था तो ये चिंदी चोर कौन तैयार हो गए हैं जो उनका नाम लेकर अपने समाज को और ज्यादा बदनाम करने की जो कोशिश कर रहे हैं। मुसलमानों ने अगर नमाज पढ़े है वहां पर तो कोई गुनाह नहीं किए हैं, और वहां पर जो हल्लड़बाजी की गई है वो सिर्फ इसलिए की गई है कि वहां पर एक मुद्दा 300 करोड़ रुपए का बताया जाता है, तो एक हॉस्टल की जमीन जो बेच दी गई है भारतीय जनता पार्टी को, और वही लोग आपस में एक दूसरे पर इल्जाम लगा रहे थे। तो उसको डाइवर्ट करने के लिए आरएसएस की जैसी स्ट्रैटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके। अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही क्या? किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ? आपने सवाल क्या किए कि साहब वो मस्जिद का, तो यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है। हम पुणे पुलिस से अनुरोध करते हैं कि ये जो आपने भारतीय जनता पार्टी के दबाव में आकर ये जो महिलाओं का के ऊपर आपने एफआईआर रजिस्टर किया है, ये पहली मर्तबा ऐसा हुआ है, मैं नहीं समझता हूँ। आज अगर आप मकबरे में चले जाए, दौलताबाद में चले जाए, कई नमाजी है एयरपोर्ट के अंदर, फ्लाइट के अंदर अगर नमाज का वक्त होता है तो पढ़ लेते हैं, 2 मिनट लगता है। ये कुछ सीखिए दूसरे समाज के लोगों से। मस्तानीनं पण नमाज पढ़लाच होता। हमारा तो यही कहना है मस्तानी पढ़ो, जितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होगी, ये उस वक्त है तो किसी को कोई परहेज नहीं था। लेकिन ये नए नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना, जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है, उसमें वो महिला एमएलए है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं न कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर रही है। जो घोटाले का मामला सामने आ रहा, जो घोटाले का मामला सामने आ रहा 300 करोड़ का, क्या उसके अंदर कुछ आप सामने लाएंगे? नहीं, मेरा नहीं है। देखिए, आप पिछले 3-4 दिनों का पूना के अंदर 1 हफ्ते का आप समझ लीजिएगा कि किस तरीके से वहां के एक एमएलए ने आरोप लगाया कि ये मंत्री का कैसा इसके अंदर इन्वॉल्वमेंट है करके। मुरलीधर मोहर जो सिविल एविएशन के स्टेट मिनिस्टर हैं, उनका हाथ किस तरीके से है करके भारतीय जनता पार्टी के थे उन्होंने, तो उनको क्या मिला? मैं समझता हूं अगर सीसीटीवी फुटेज शनिवार वाड़ा का अगर निकाल के देखे 1 महीने के अंदर, तो हो सकता है आपको और ऐसे विजुअल्स मिल जाएंगे जहां पर एक आदमी कोने में खड़े रह के नमाज पढ़ ले रहा है, कोई एक महिला है तो बुरखे में होगी तो कोने में खड़े रह के नमाज पढ़ ले रही होंगी। तो क्या शनिवार वाड़ा क्या ये कब्जा कर लिए है?
देखिए, ये जो चुप चुप के हिंदुत्ववादी जो लोग जमा हो गए हैं, ये एक सोची समझी साजिश के तहत ये सब किया जा रहा है। चलिए साहब, धन्यवाद। इस मामले पे गुन्हा दाखल सीटें कैसे लढाई जाए करके मराठीत सांगा। आता हे आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते AIMIM पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हे निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ। मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे। तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जानकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहेत त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती। आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजिद बिल्डर्स आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंग मध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे। त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कुठे किती सीट्स लढायचं आहे। लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहेत त्यांना ते दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे निवडणूक लढायची आहे, तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो। निकाल नाही आला तर दुसऱ्या दिवशी, निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे। तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही। तुम्ही निकाल नाही दिलं, तुम्ही पराभव झाले, काही हरकत नाही आहे, पण समोरच्या माणसाला 50,000 मतं मिळतील आणि तुम्हाला 1,000 मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील, जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे। इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता। तर आता आम्ही जे जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे। कुणासोबत युती वगैरे काही चर्चा? आता महाराष्ट्राच्या लेवलवर अशा कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे। जशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक असतात, मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकतं तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते। तर आम्ही ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलचा आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करतील। लोकसभेला आणि विधानसभेला MIMचा बऱ्यापैकी पराभव झाला। लोकसभेला एकही निवडून आला नाही, विधानसभेला जिथं तुम्हाला बऱ्यापैकी मतदान मिळायचं पण तिथे एकच तुमचा उमेदवार निवडून आलेला आहे। असं निराशाजनक वातावरण आहे, तुम्ही जे शिलेदार आहात तुम्ही सुद्धा पराभूत झालात, असं निराशाजनक वातावरण असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही कशी काय निवडून गेला? एकीकडे EVM वरती शंका आहे, दुसऱ्या बाजूला कुठला सहकारी पक्ष तुमच्या सोबत नाही, अशा परिस्थितीत कसं समजेल? आता तुम्ही माझा उदाहरण दिलेला आहे तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे। MIM पक्षांनी एकटाच इलेक्शन लढलं होतं, कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होतं, कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होतं। मग इम्तियाज जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं तर 3 जे सत्ताधारी पक्षांचा एक अलायन्स, फॉर्मिडेबल अलायन्स, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा साहेबांची NCP आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते। सगळं पोलीस प्रशासन, पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं। एकटं लढून सुद्धा आमचा पराभवाचा जे अंतर होता किती होता 2000 मतांच्या कमी। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला सांगत असेल की आमचा पराभव झालेला आहे, हे आमचा पराभव नाही आहे। लोक आजही आमच्या सोबत उभे आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलो आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट, ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहित आहे। त्याचा अर्थ हे होत नाही आहे की MIM पराभव झालेला आहे। आम्हाला अनेक ठिकाणावर खूप चांगले मतं मिळालेले आहे। पहिल्यांदा आम्ही हे
आम्ही 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी जेव्हा MIM होती, आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू, आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू, नगर परिषदसाठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू करते. पण की MIMच्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे. म्हणून मी बोलताना शेवटचं जेवढी मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियामध्ये ही MIM कितपर्यंत पसरलेला आहे, पोचलेला आहे करके. निवडणूक होऊ द्या, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. यामध्ये दुसऱ्या भानगड अशी आहे की लोकसभेला जसं जे मुस्लिम धर्मगुरू आहेत किंवा मुस्लिम संघटना आहेत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं काही MIMचे ठिकाण वगैरे. तर आणखी त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की MIM अजूनही मुस्लिम मतांच्या पलीकडे गेली नाही, म्हणजे मुस्लिमांव्यतिरिक्त दुसरी जी मतं आहेत ती MIMला पडत नाही. ही एक अडचण आहे. तर ह्या अडचणीच्या काळात तुम्ही कसं बघा, आता बिहारचं निवडणूक जे होत आहे, आम्ही एक राजपूत समाजाच्या कॅन्डिडेटला आम्ही तिकीट दिलेलं आहे, 2 दलित समाजाचे कॅन्डिडेटला उमेदवारी दिलेली आहे, OBC समाजातल्या कॅन्डिडेटला आम्ही हे दिलेलं आहे. आणि आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं असेल तर या शहरामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली तर किती आम्हाला SC कॅन्डिडेट्स आम्हाला जिंकून आले होते, OBC महिला आमच्या पार्टीतून निवडून आली होती. हे मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो आपल्याला. आता या 10 वर्षामध्ये खूप सारं परिवर्तन झालेलं आहे. खूप सारे जातीचे लोक, आणि प्रमुख उदाहरण मीच आहे ना. माझ्या लोकसभामध्ये मी कधी हे दावा करणार नाही मला फक्त मुस्लिमांचं मतं मिळाले होते. जे शिक्षित युवा होते, युती होती, त्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मला मतदान केलं. आता चांगले कॅन्डिडेट दिल्यानंतर आज इम्तियाज जलील आहे, इम्तियाज जलीलच्या व्यतिरिक्त 2 चांगला कॅन्डिडेट उभं केलं तर त्यांनाही मतदान करतील. पण ते ग्रामीण भागामध्ये निर्णायक मतदान नाही. तर तुम्हाला मी काय म्हटलं की मुस्लिम समाजाने फक्त मतदान देण्याचं काम करायचं का? आता आम्हालाही हे निर्णय घ्यायचा आहे की आम्ही चांगला कॅन्डिडेट दिलं तर मागच्या 75-76 वर्षामध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या समाजाच्या लोकांनाही मतदान करत होतं ना. आता वेळ आलेली आहे की आम्हाला दुसऱ्या समाजाची लोकही आमच्या बाजूने उभे राहतील, आम्हालाही मतदान करतील. साहेब, तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची इच्छा आहे तुमच्याशी युती व्हावी म्हणून? मला असं वाटत नाही कोणत्याची पक्ष इच्छा आहे. तुमची इच्छा काय? बरं, ते विरोध बघा, तयारी आमची एकला चळवळीची आहे आणि अनेक जिल्ह्यामधून असे प्रस्ताव येत आहेत कि साहब ये शहर के अंदर ये एक आघाड़ी बन रही है, वो आघाड़ी आपके साथ अलायंस करना चाह रही है. आता ते स्थानिक लेवलच्या नेत्यांना माहित आहे की लोकल लेवलवर कोण प्रभावशाली आहे, आपल्याला फायदा कुणाशी होऊ शकतो. पण मोठ्या पक्षांची जी आज परिस्थिती आहे, मोठ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो तर सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे अलायन्स आपल्याला यांच्याशी करण्याची आवश्यकता आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की आपली ताकद इतकी आहे नाही. भाजपला असं वाटतं की एकनाथ शिंदेने जिंकू नये, एकनाथ शिंदेना असं वाटतं की अजित पवारांची सीट माझ्यापेक्षा जास्त येऊ नये, अजित पवारांना असं वाटतं की हे दोघांची माझ्यासोबत हे जास्त सीट्स येऊ नये. एकामेकांचं त्यांचं जे हे चाललेलं आहे ना. आता काँग्रेस एकटं लढणार आहे का NCP सोबत लढणार आहे, शरद पवार साहेब ऐनवेळी काय निर्णय घेणार आहे ते कुणालाही माहित नाही. वा वा वा, व्हेरी गुड. तो पिछले चुनाव में जो है सिंगल वार्ड थे महानगर पालिका में औरंगाबाद, अभी इस बार जो एक प्रभाग है, तो आपको नहीं लगता है इसमें चुनौती है MIM के सामने? बघा काय आहे की मागच्या लोकसभेचं एक उदाहरण देतो. असे उमेदवार लोकसभेमध्ये जिथे वोटिंगची संख्या 20-20 लाख असतं, या इलेक्शन मध्ये असे चिल्लर चालतात 300, 200, 100 वोट घेणारे लोक उभे होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही असंच व्हायचं की कोणीतरी उभे राहतं, मग तिकीट घेतल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना काही तडजोड करायचे असतं की बाबा तुम्ही बसा, मी तुम्हाला पैसे देतो. हे सगळे धंदे जे सुरू होते ना, बहुतेक आता प्रभाग आल्यामुळे हे जे छोटे मोठे जे धंदा करणारे जे इलेक्शनच्या वेळी दर 5 वर्षांनी धंदा करणारे जे लोक आहेत ते लोक संपतील. आता हे जे लोक आहेत जे लोकसभामध्ये उभे होते ते तुम्हाला आमदारकीमध्ये तेच लोक आणि तेच कॉर्पोरेटरलाही तेच लोक उभे राहणार आहे, कारण त्यांनी धंदा केलेला आहे. आता एक की मी फॉर्म भरणार
आणि माझ्याकडे 50 वोट आहे, तर माझ्या 50च्या हिशोबाने तुम्ही काही पैसे देणार आहे, मी मागे घेतो, तो अशा धंदा करणार आहे। 2026 के 25,000 के बारे में, कैंडिडेट के बारे में क्या इरादा है? अभी हमने इसका कुछ फैसला विरोधाने जे प्रभाग बनलेले आहेत ते प्रभाग जे आहेत तर सत्ताधाऱ्यांनी आपल्या हिशोबाने बनवले अशी चर्चा एमआयएमचे सीट निवडून येऊन आम्हाला हे माहित होतं, कोणतीही कोणाचीही सरकार असू द्या, ते आपल्या हिशोबाने ते सगळं गेम सेट करतात आणि याच्यामध्येही आम्हाला माहित आहे कुठे त्यांची मीटिंग होती, कुठे कोण कोण लोक बसले होते, कशा प्रकारचे ड्राफ्टिंग करत होते। पण आपल्या शहराचा आपण भूगोल जॉग्राफी बघितलं ना, उसमें तुम्ही माझे 2 गल्ली इथून काढा, 2 गल्ली इथून काढा, जिंकणार आम्ही। नवीन चरण नाही 25 26 होते, एक कमी करू नका। आता 30 नए पर्यंत चेहरे का बताइए। नहीं, नए चेहरे या पुराने चेहरे? नहीं, ऐसा नहीं है की मतलब सगळं राजनैतिक पक्ष जेव्हा निवडणूक लढतं ना, त्यांचा लढण्याचा एकच उद्देश असतो की जास्तीत जास्त सीट्स निवडून आणायचे आहे। आता आमच्यापैकी ही चांगले कॅन्डिडेट्स आहे, चांगले कॉर्पोरेटर्स आहे, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे, बहुतांश यांना मी बाहेर काढलेलं आहे ऑलरेडी। मतदार एक प्रश्न असा आहे, कराडपासून तर केडीचे बरोबर राहणार आहे, तुमचा मुलगा वर राहणार आहे का? माझा मुलगा नाही का? माझा मुलगा कॉर्पोरेटरसाठी नाही, आमदारकीसाठी नाही, खासदारकीसाठी नाही, कारण आजच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये माझा स्वतः एक पिता म्हणून माझी इच्छा आहे की माझा मुलगा या राजनीतिकच्या घाणेरड्या राजनीतीमध्ये येऊ नये। दुसऱ्यांची मुलं बरी उभं करताय त्यांचा घराणेशाही आहे, त्यांचा घराणेशाही झालेली आहे। नाही, तुम्ही तिकीट वाटणार ना उद्या जिल्हा परिषद मध्ये हजारो लोकांना, हजारो तरुणांना, हजारो मुलांना तुम्ही उमेदवार रिंगणात उभे करणार, पण स्वतःचा मुलगा मात्र माझा स्वतःचा, आता कोणाच्या वडिलांना असं वाटत असेल की माझ्या मुलाला मी किती घाणेरडी असू द्या, मला राजनीतीमध्ये आणायचे आहे, त्यांचा निर्णय। माझ्या एक पालक म्हणून बोलतो मी पक्षाचा अध्यक्ष आहात, तुम्ही सगळ्यांचे पालक आहात तुमच्या पक्षात। नाही, मी माझ्या बाबतीत मी व्यक्तिगत सांगितलेलं आहे, व्यक्तिगत मी माझा निर्णय घेतलेला आहे की माझ्या मुलांनी येऊ नये राजनीतीमध्ये। खूप घाणेरड्या, खूप खालच्या लेवलवर आपण महाराष्ट्रामध्ये राजनीती बघत आहे आणि दुर्दैवाने हे बॅक टू वर्स पर्यंत जाणार आहे। आता